बाई अडकते. पावसाचं पाणी शिरलं असं काहीतरी. टास्क होणार आहे. 4 फुटीचं जंगल, चढायला पायऱ्या आहेत. छत्री ढापून घेऊन आलोय. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आता मी चेऊल रेवदंडा म्हणजे अलिबागच्या थोडं बाजूला सेल्वनस म्हणून एक 3 स्टार प्रॉपर्टी आहे, तिथे स्टेल आहे. आणि आता पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे खूपच भारी सगळं झालं आहे. ॲक्च्युली ही प्रॉपर्टी खूपच नेचरमध्ये, जंगलाच्या अगदी जवळ आहे. आणि प्लस यांनी जे काही छान केलं आहे म्हणजे छान म्हणजे वाडीमध्ये म्हणू शकतो आपण. नारळाच्या बागा आहेत आणि खूप खूप सुंदर प्रॉपर्टी, एकदम मस्त ॲम्बियन्सचं बघू शकता तुम्ही. सो इथे हे असे सगळे फॉरेस्ट व्ह्यूवाले रूम्स आहेत. आणि या प्रॉपर्टीची मेन USP आहे ती म्हणजे यांचे प्रायव्हेट पूल विलाज. आणि 1-2 नाही, काहीतरी 16-17 प्रायव्हेट पूल विलाज आहेत त्यांच्याकडे, म्हणजे काहीच कमी नाही. प्लस डेस्टिनेशन वेडिंगसाठी परफेक्ट ठिकाण आहे, कारण यांच्याकडे भला मोठा बँक्वेट हॉल आहे, भला मोठा. म्हणजे मुंबईला पण इतका मोठा रेअरली मिळतो. सो खूपच भला मोठा बँक्वेट हॉल आहे, लॉन्स आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंगसाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. काहीतरी मी काल यांना विचारलं किती एवढे रूम्स किती आहेत तिथे, कारण या साईडला मी इतकी मोठी प्रॉपर्टी नाही बघितली आहे नंबर इन नंबर्समध्ये. सो काहीतरी 75 एक टोटल रूम्स आहेत, म्हणजे 300-400 लोकांच्या वर आरामात अकोमोडेशन इथे पॉसिबल आहे. सो बरीच मोठी प्रॉपर्टी आहे ही, तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करताय त्याच्यासाठी. आणि हां, इथे आले तुम्हाला प्रायव्हेट पूल विला वगैरे हवं आहे त्याच्यासाठी तर एक नंबर ठिकाण आहे. आणि आता आपला कॉल आलेला 8 ते 10 म्हणजे अर्धा तासच राहिला आहे. सो बफे चालू आहे, जायचं आता नाश्ता करायला. काल पण बफेचंच जेवलो. सो इतक्या दिवसांनी म्हणजे आपलं जे घरगुती जेवण रोज चालू होतं, मच्छी चिकन घरगुती स्टाईलचं, ते काल थोडं ब्रेक झालं. सो काल बफे होता, तिथे मस्त जेवून घेतलं. आणि आत्ता ब्रेकफास्ट करूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई तू एवढं म्हणजे लॅविश का फिरतो आहे, किंवा म्हणजे तू एकटा निघाला आहे आणि इतके महाग वगैरे हॉटेल्स वगैरे, पैसा काय असाच आला आहे का, म्हणजे खूप पैसेवाला वगैरे. तसं नाही आहे. तुमच्या कृपेमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे आपल्याला इंस्टाग्रामवर वगैरे व्ह्यूज चांगले येत आहेत, आपलं फॉलोअर्स वगैरे बऱ्यापैकी वाढले आहेत. सो तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे जे सर्व आत्ता मी ॲक्च्युली निघाल्यापासून जिथे जिथे स्टे केला आहे, म्हणजे जेव्हा मी पे करून राहीन तेव्हा सांगेनच. सो ह्या सगळ्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे तुमच्या आशीर्वादाने. सो तेच तुमच्या मदतीमुळे इथे हे मला छान असं राहायला मिळतं आहे, छान प्रॉपर्टीमध्ये ते लोक इन्व्हाइट करतात आपल्याला. सो तुमचंही काही असेल बिझनेस, काही प्रॉपर्टी काही असेल, आणि म्हणजे ट्रॅव्हलशी रिलेटेड, अदरवाईज मी असं काही ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही. सो ट्रॅव्हलशी रिलेटेड जर काही असेल तर, म्हणजे तुमचं हॉटेल असेल, काही असेल, तुमचं प्रमोशन करायचं असेल, नक्की मला कॉन्टॅक्ट करा. इथे आपला सामान रेडी आहे. चलो लेट्स गो. ॲक्च्युली पाऊस पडतो आहे, सो बाहेर जाऊन एक जरा ड्रोन शॉट घेतो या छान प्रॉपर्टीचा आणि ब्रेकफास्ट करतो. आणि मग आल्यावर सामान वगैरे टाकतो. एक चांगलं यांनी प्रॉपर्टी तिथे खाली इथे का रूम आहेत. सो इथे मला स्कूटी आणायला अलाव केलं आहे, कारण जनरली मी बघितलं अशा मोठ्या प्रॉपर्टी असतात ना, 2 व्हीलर अलाव नाही करत आतमध्ये न्यायला. इथे 4 व्हीलर पण आल्या, 2 व्हीलर पण आली. म्हणजे सो बाहेर मी पहिले आलो, बाहेर बऱ्याचशा 2 व्हीलर लागलेल्या, म्हटलं आपल्याला पण ठेवतात बाहेर वाटतं. कारण तुमच्याकडे मी बघितलं आहे लोकांकडे, आता मुंबईकर निखिल आपण त्यांच्या ब्लॉग बघतो. सो 15-20 लाखाच्या पुढची बाईक असूनसुद्धा कित्येक हॉटेल्सने गाडी बाहेर ठेवायला लावली आहे. सो एक चांगलं आहे इथे की, आणि प्लस एकदम पुढ्यात येते, त्यामुळे काही सामान राहिलं, काही लागलं, पटकन आणता येतं. आता एक झालं आहे, पाऊस आला आहे खतरनाक. मला ड्रोन वगैरे उडवायचा होता आणि 9:45 झालेत. सो माहीत नाही आता किती वेळ, कारण त्याच्यामध्ये वेळ जातो आहे. आणि आता बरंच आपल्याला एक्सप्लोअर पण करायचं आहे. आज लेट झालं निघेपर्यंत. सो चलो लेट्स गो.
मस्त इथे बसून व्ह्यू एन्जॉय करत करत आणि छान पाऊस पडतोय, ब्रेकफास्ट करता येतोय. चला मित्रांनो, ऑल सेट टू लिव्ह. आणि आता या सिल्व्हनस अलिबाग रेवदांड्याच्या इथल्या प्रॉपर्टीला बाय बाय. चलो आता पुढच्या डेस्टिनेशनवर. आजचा स्टे आहे मुरुडमध्ये. वाटेत सर्व विजिट करत करत आपण पोहोचणार आहोत मुरुडला. अडकते म्हणून वजन कमी केलंय, थोडा चालतोय आणि तिला हे करतोय. जर गाय जात नसेल रुतते तर मोशन तोडू नका, चालवत राहा. तर बघा तिकडे अडकत होती. सो आता इथे लावतो मी या साईडला आणि काहीतरी शोधावं लागेल. इथे आता ती दारूची बॉटल मिळाली त्याच्यावर लावतो. असं काहीतरी ठोस मटेरियल पाहिजे तुम्हाला, तरच स्टँडवर राहू शकते. नाही तर गाडी रुतत जाणार आणि म्हणजे साईड स्टँड लावलं तर इकडे पडेल, मेन स्टँड तर लावू शकत नाही तुम्ही, डायरेक्ट खाली जायला चालू होते. थोडं फ्लॅट सरफेसवाल्या काहीतरी ऑब्जेक्ट पाहिजे. माझ्या मागे आहे इथे आता अबॅन्डन्ड क्रूज. इथे स्कूटी घेऊन आलो आहे कारण सामान असतं, जितक्या जवळ जाता येईल तेवढं ट्राय करतो. मागे आहे रेवदांडा चेऊलचा ब्रिज, म्हणजे जो रेवदांडा चेऊलला मुरुड साईडने कनेक्ट करतो तो. आणि माझ्या मागे आहे इथे अबॅन्डन्ड शिप. सो चला एक्सप्लोअर करूया. वरती वगैरे जाता येतं, सगळं तुटलं फुटलं आहे, बघू कुठपर्यंत काय. मागे स्कूटी पार्क केली आहे आणि चलो या बोटने आपण जाणार आहे या आयलँडवर. बोटमध्ये पावसाचं पाणी शिरलं ते काढतायत आता. आणि हा माझ्या मागे आहे कोर्लई किल्ला. पाय खराब होऊ नये म्हणून मी येऊन बसलो आहे. त्यांनी बसा बोलले. चिखलातून चालावं लागतं त्यांना. अर्ध्यावर आलो. इथे पूर्ण चिखल आहे. हा मागे कोर्लई किल्ला आणि वेगवेगळे आले. तो माझ्या मागे आयलँड आहे त्याच्यावर. चलो. आणि बाबांच्या खूप मेहनतीनंतर फायनली आता आपण पाण्यात पोहोचलो आहे. एक किस्सा आहे. घाईघाईत आलो आहे. पाऊस झाला तर काहीच म्हणजे मी भिजलो तर भिजलो. याच्यात ड्रोन वगैरे ते भिजायला नको. टास्क होणार आहे, बघू आता. यायला तर नको. ढगाळ वातावरण आहे त्यामुळे एक चांगलं ऊन पाऊस चालू आहे ढगाळ वातावरणामुळे. आता फायनली पाण्यात आली आहे. बाबा आपले पाय धुत आहेत. तुम्हाला जर या आयलँडवर यायचं असेल तर बाबांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर देतोच तुम्हाला. आता फायनली त्या आयलँडच्या आपण जवळ पोचलो आहे. अर्धी जर्नी झाली आहे. बाबांची हालत झाली आहे कारण ऊन पण आहे. मित्रांनो आहे ना 5 वाजल्यानंतर म्हणजे भरती येते तेव्हा बुडतो. आपण येऊ का त्याच्या आधी? म्हणजे तुम्ही फक्त ओहोटी असतानाच या आयलँडवर जाऊ शकता, अदरवाईज नाही. ती काटाळ आहे, ती मोड अडकते आणि पुढे नाही जाता येते. बघूया, ट्राय करतात. ती दोरी अडकत होती म्हणून जाता येत नव्हतं. घेतली आता गुंडाळून. बघूया. आणि फायनली प्रॉपर स्पॉट मिळालं आहे. जे कागद असतात डेंजर असतात. नॉर्मल पडला डायरेक्ट कापून द्या. आणि बाबांनी पण जपून. खारफुटीचं जंगल जवळून अनुभवता येत आहे. जनरली आपण लांबून बघतो मॅनग्रोव्ह, जाता येत नाही. सो
हा आयलँड भरतीत पूर्ण पाण्याखाली असतो, म्हणजे हे सगळं पाण्याखाली असतं. पाय सांभाळून चेक करून टाकावं लागतंय, ग्रीप मिळाल्यानंतर दुसरं टाकावं लागतंय. हाय, हॅलो, हाय. कारण खूपच शेवाळ आहे आणि जर इथे तुम्ही चुकीने पडले की संपलं, डोकं वगैरे फुटू शकतं. खूप डेंजर आहे हे सगळं. आणि तो मध्ये जरा छान पॅच आहे, इथे सर्व शंख शिंपले आलेत आणि आता या वरच्या बुरुजावर डोकावर जे काही आहे त्याच्यावर जाऊ दे. बघा इथे चढायला पायऱ्या आहेत. म्हणजे बेसिकली आधी काहीतरी किल्ला वगैरे काही काय होतं बाबा माहिती आहे का तुम्हाला? आधी नाही ना, काहीतरी असेल किल्ला बिल्ला, काहीतरी इंग्रजांनी किंवा पोर्तुगीजांनी काहीतरी कांड केलेच असतील इथे. इथे बाप्पाची मूर्ती आहे या बुरुजावर आणि आता वरती आलोय मी या बुरुजाच्या. हा आयलंड कम्प्लिटली माझा आहे, म्हणजे जे घेऊन आलेत आता ते आणि मी इथे, अदरवाईज इथे कोणच नाही आहे. छान ड्रोन वगैरे उडवून झाला आहे. हा आयलँड एक्सप्लोअर करून झालं आहे. प्रायव्हेट आयलँड आहे, प्रायव्हेट. आणि या बाबांशिवाय इथे तुम्हाला कोणी आणू नाही शकत. सो यांना नक्की कॉन्टॅक्ट करून इथे या. इथे यायचं असेल तर यांनाच कॉन्टॅक्ट करावं लागेल तुम्हाला. आणि चला, आपली बोट उभी आहे तिथे. चलो लेट्स गो. मस्त छान एक्सपिरियन्स होता. मला हे असे उपटसोंडेगिरी करायला जाम आवडतं, असे चाळे करायला. सो मस्त. आणि मला इथे घेऊन आले ते बाबा. बाबा तुमचं नाव काय? 05-60-27. तर या बाबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता, हे घेऊन येतील. हा माझ्या मागे कोर्लई किल्ला आणि याच्याच खाली यांचं घर आहे. सो इथे यांना भेटून तुम्ही येऊ शकता. म्हणजे ते बंदर आहे त्याच्या एंट्रीलाच यांचं घर आहे. यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता. हे बाबा घेऊन येतील तुम्हाला. यांची आता ज्या बोटने मी आलो आहे छोटी प्लस मोठी पण आहे यांच्याकडे. आलो तेव्हा इथपर्यंत पाणी होतं, एवढं आटलंय म्हणजे अजून ओहोटीच चालू आहे. त्यामुळे बाबा आता तिकडून म्हणजे तिथे जागा नाही आहे चढायला, सो इकडे खडकावर आलो आहे. इथे घेऊन येतात बोट. मुरुडच्या गोल्डन सनला फायनली पोहोचलो. ही हालत झाली आहे. स्कूटी इथे रूमपर्यंत आणली. देतो रूम टूर. बघा सगळं निसळत आहे पूर्ण. म्हणजे मी भिजलो नाही आहे, बट पाय अर्धी पॅन्ट भिजली आहे. ॲक्च्युली ही जी डीमार्टची 50वाली जी पिशवी आहे तिचा खूप वापर आहे. एक नंबर प्रकार आहे. 1000 रुपयाचे रेनकोट घालून पण भिजले असते, पण हिच्याने फुल बचाव होतो. मी मुंबईला पण वापरतो. असं रॅन्डम खूप आहेत आमच्याकडे. आता मी मुरुडच्या ज्या प्रॉपर्टीमध्ये राहिलो आहे त्याच्या मागेच इथे समुद्र आहे. सो थोडं बीचवर टाईमपास करायला आलो आहे आणि छान लाईट मिळाली त्यामुळे व्हिडिओ काढता येतो आहे. आणि हॉटेलवाल्यांची छत्री ढापून घेऊन आलो आहे.